नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नाशिकच्या मनमाडजवळील पाणीवाडी धोटाणे परिसरातील इंडियन ऑइल बॉटलिंग गॅस प्रकल्पासमोर मुख्य प्रवेशद्वाराजवळ शेतकऱ्यांच्या प्रकल्पग्रस्त वारसांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून प्रकल्पासाठी जमीन देऊनही आजपर्यंत कायमस्वरूपी नोकरी मिळाली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी करत कंपनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. अनेक कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून काहींवर उपासमारीची वेळ आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. आवाज एन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. धोटाणे बुद्रुक येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी आमच्या वडिलांच्या जमिनी इंडियन ऑइल एलपीजी बॉटलिंग प्लॅन्टसाठी गेलेला आहे. त्याच्यासाठी आमचे वडील आमरण उपोषणासाठी बसले आहे. आमच्या एकच मागणी आहे की आम्हाला कायमस्वरूपी कंपनीच्या सेवेत सामावून घ्यायला यावे. जोपर्यंत कंपनी प्रशासन आम्हाला कंपनी सेवेत सामावून घेत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्यांवरनं मागे हटणार नाही. आजचा किती दिवस आहे उपोषण? आजचा उपोषणाचा आमचा तिसरा दिवस आहे.